हेतु कल्याणी कदम्ब वनवासिनी जगन्नाथमृतमये जननीरोत्प्लुते जय संगीत रसिके जय लीला शुकप्रिये जन्माद्यस्य हेतोन्वयादिधृतश्चार्धेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृतां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि धर्मः प्रोज्झितकलितवोऽत्र परमो निर्मत्सराणां सदां वेद्यं वास्तवपत्रवस्तुशपदन्तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परेरीश्वरः सद्योरुद्यवरुध्यते तरुतिभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणात् निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो मुहुरसिका भुवि भावुकाः येषां चरणसान्निध्यात् भयमुक्तो भवाम्यहं ज्ञानात्तये तुदान् वन्दे यज्ञेशान् गुरुनायकान् अवधूतचिन्तन श्रीगुरुदेव दत्त. गुरुप्रतिपदेच्या या प्रतिवर्षी होणाऱ्या महोत्सवाच्या निमित्तानं दुसऱ्यांदा माझी ही हजेरी इथं लागत आहे. 2014ला एकदा मी इथं 5 दिवसाचं प्रवचन करून गेलो होतो आणि त्यावेळेस करवीर पीठाधीश्वरांच्या आज्ञेनुसार महाभारताच्या काही व्यक्तिरेखा मांडण्याचा प्रयत्न केला होता. यावर्षी एक विषय जो सुचवला तो श्रीमद भागवताचा एकादश स्कंद असा विषय सुचवलेला आहे. एकादश स्कंद हा विषय खूपच व्यापक आहे. नाथांच्या त्याच्यावर ज्ञानेश्वरीचे 1.5 ओव्या आहेत. म्हणजे किती विस्तृत असेल ते आपल्या लक्षात येणारच आहे. 3 दिवसाच्या प्रवचनात काही एकादश स्कंदाच्या सगळ्याच विषयांना हात लावता येईल असं नाही. म्हणून त्यातला एक छोटासा विषय कुठला तरी घेऊन बोलावा असा विचार आल्यानंतर आत्ता केला. आणि नंतर असा थोडासा विचार केला की एकादश स्कंदामध्ये प्रायः सगळ्यांनाच माहिती आहे की अवधूताचे 24 गुरु हा विषय प्रायः सगळेजण लिहितात, ऐकतात, प्रत्येक भागवतकार बहुतेक सांगत असतात. तर तो विषय नको घ्यायला म्हणून तो घ्यायचा नाही असं मुद्दाम ठरवलं. आणि या अनुषंगानं पूर्ण एकादश स्कंदाचा आढावा जेवढा आपल्याला घेता येईल तो घ्यायचा अशा माझ्या समोरच्या आता मी ठरवलेली भूमिका माझी जी येते अशी आहे. श्रीमद भागवत जे आहे ते भगवान वेदव्यासांच्या समाधी भाषेतून प्रवृत्त झालेलं भागवत आहे. आपल्याला माहित आहे की भागवताची जी रचना आहे ही केवळ मनशांतीसाठी म्हणून झालेली आहे. वेदव्यासांनी जे काही फार मोठं काम केलं, 4 वेदांची विभागणी करणं, त्याच्यानंतर 18 पुराणांचे निर्माण करणं, त्याच्यानंतर महाभारतासारख्या 1,00,000 श्लोकात्मक ग्रंथाचं प्रणयन करणं हे अर्थातच सामान्य बाब नाही. एवढं मोठं 1,00,000 श्लोकाचं ग्रंथ निर्मिती ही फारच कठीण बाब आहे. आणि महाभारताच्या बाबतीमध्ये एक गमतीशीर गोष्ट सांगितली जाते की महाभारत ज्यावेळेस त्यांना लिहायचं होतं त्यावेळेस त्यांनी असा विचार केला की कोणी जर लेखक जर असेल तर आपण सांगितलं त्यानं लिहून घेतलं तर बरं होईल. म्हणून त्यांनी लेखक शोधण्यासाठी म्हणून त्यांनी अनेकांना विनंती केली. त्यात भगवान विष्णूंनाही विनंती केली, ब्रह्मदेवांनाही केली. तर सगळ्यांनी असं सांगितलं की तुम्हाला योग्य जर कोण असेल तर ते भगवान गणपती आहेत, विद्येचे अधिष्ठात्र देवता आहे, त्यांना म्हणा म्हणजे तुम्हाला ते भेटतील. बाकी आमच्या पाठीमागे तर सृष्टीचं कार्य चालू आहे. ब्रह्मदेव म्हणाले मला निर्माण करावं लागतं, विष्णू म्हणाले मला पालन करावं लागतं. एवढा काही वेळ नाही तुमच्यासमोर बसून आम्हाला लिहिण्याचा. म्हणून भगवान गणपतींना ज्यावेळेस वेदव्यासांनी विनंती केली त्यावेळेस गणपतींनी खरं म्हणजे त्यांनाही नकोच होतं. नकार देण्याच्या अनेक पद्धती असतात, त्यातली एक पद्धत त्यांनी वापरली. ते म्हणाले मी लिहितो, लिहायला काही हरकत नाही मला, पण माझी लेखणी थांबता कामा नये हे लक्षात ठेवा म्हणाले. माझी लेखणी जर थांबली
तर मी तिथंच अर्धवट सोडेल आणि निघून जाईल. असं गणपतींनी केलं सांगितल्यानंतर वेदव्यासांना लक्षात आलं की हे टाळण्याचा प्रकार आहे. नाही म्हणत नाहीये, सरळ नाही म्हणत नाहीत, पण टाळतायत. वेदव्यासांनी ते आव्हान स्वीकारलं. ते म्हणाले मला मान्य आहे, फक्त माझी एकच अट राहील म्हणाले की मी जे लिहीन किंवा मी जे सांगेन ते तुम्हाला समजल्याशिवाय तुम्ही पण लिहायचं नाही. गणपतींना वाटलं सोपं काम आहे, काय फार अवघड नाही आहे, असं किती काय होणार आहे. पण ज्यावेळेस प्रत्यक्ष महाभारताची रचना झाली त्यावेळेस दर 100 श्लोकाच्या नंतर एका कूट श्लोकाची रचना झालेली आहे. महाभारत जर तुम्ही अभ्यास केला, महाभारताचा चांगला अभ्यास हा रोज 6-7 तास बसून जर केला तर 3 वर्ष लागतात चांगला अभ्यासाला. आणि त्या 3 वर्षात कूट श्लोक शोधून काढणं हे फार मोठं जिगरीचं काम आहे. ते जर केलं तर गणपतींना सुद्धा त्या कूट श्लोकाच्या वेळेस काही वेळ करून थांबावं लागायचं. त्यांनाही कळत नव्हतं यातलं नेमकं कूट काय येते. आणि म्हणून ते थांबले की पुन्हा वेदव्यासांनी अनेक श्लोकांची रचना करावी. अशा प्रकारे महाभारताचे 1,00,000 श्लोकात्मक रचना केली. एवढं सगळं करूनही भगवान वेदव्यासांना शांतता नव्हती. मी महाभारताचं एवढं मोठं पण कशासाठी सांगितलं की जगामध्ये आज जे काही ज्ञान आहे ते भलेही कुठल्याही विषयातलं असो, त्या सगळ्या ज्ञानाचे बीज तुम्हाला महाभारतामध्ये सापडतात म्हणजे सापडतात. कितीही आधुनिक विज्ञान असू द्या त्याचंही ज्ञान तुम्हाला महाभारतात सापडतं. आता हे जे मोबाईल कम्प्युटर वगैरे सारखे जे अत्यंत आधुनिक विषय आलेले हे सगळे जे निर्माण झाले हे सगळे वैदिक गणितावर आधारित आहे. गणितावर आधारित आहे. ते कोणतं गणित आहे तर भारती तीर्थ महास्वामींनी जे वैदिक गणित केलं त्याच्यावर आधारित आहे. ते त्यांच्या एका अमेरिकन शिष्याने सर्वात पहिल्यांदा त्याचा उपयोग करून कम्प्युटर निर्मिती केली. ते जे वैदिक गणित आहे ते तर कुठून आलं तर ते महाभारतातून आले. आणि त्यांनी जे सूत्र वापरले ती सगळी महाभारत वगैरे या सगळ्या प्राचीन वाङ्मयातली सूत्र वापरले. म्हणून महाभारताचं जे वैशिष्ट्य आहे त्या सगळ्यात म्हणजे जगामध्ये असा कुठलाही विषय नाही जो विषय महाभारतात नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की यदि हास्ति तदन्यत्र यन्ने हास्ति न तत्क्वचित. जे इथं आहे ते सगळीकडे आहे, जे इथं नाही ते कुठेही नाही असं त्यांनी ठासून सांगितलं महाभारतकारांनी. एवढा असताना वेदव्यासांना पण महाभारत लिहूनही शांती काही मनाची भेटली नाही. आणि म्हणून श्रीमद भागवताची रचना झाली. भागवताची रचना जी झाली त्याचं कारण म्हणजे वेदव्यासांना स्पष्टपणे असं सांगण्यात आलं नारदांनी की यथा धर्मादयश्चार्थाः मुनिवर्यानु कीर्तिताः न तथा वासुदेवस्य महिमा ह्यनुवर्णिताः. वेदव्यासांना सांगितलं वेदव्यासा तुम्ही सगळं जरी केलं आहे, वेदांची विभागणी वगैरे सगळं जरी केलं असलं तरी सुद्धा जसं भगवंताचं महिमाचं वर्णन करणं आवश्यक होतं तसं काही भगवंताच्या महिमांचं वर्णन तुमच्याकडून झालेलं नाही आहे. आणि त्यामुळं तुम्हाला जे असं वाटतं की माझ्यात काहीतरी कमीपणा आहे, मला अशांतता आहे, ती अशांतता जर तुम्हाला दूर करायची असेल तर भगवंताचं महिमा वर्णन करणारा तुम्ही ग्रंथ लिहा. आणि म्हणून वेदव्यासांनी समाधी लावून पुन्हा एकदा भगवत चरित्र सगळं पाहिलं, भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सगळं पाहिलं आणि त्या समाधी भाषेमध्येच श्रीमद भागवताची रचना केली. तर भागवत जे आहे हे दशलक्षण युक्त आहे. पहिले 2 स्कंद हे भागवताची भूमिका स्वरूपात आहे, पण बाकीचे 3ऱ्या स्कंदापासून भागवताच्या एक एक लक्षण प्रत्येक स्कंदामध्ये आहे. सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वंतराणीचे वगैरे मन्वंतरेश अनुगथा असं करत असताना त्याच्या निरोधो मुक्तिराश्रय असं त्यांनी 10 लक्षणे सांगितले. त्यात सर्ग प्रतिसर्ग हे 3य स्कंद 4थ स्कंदात सांगितलं आहे. त्यांच्या पुष्टी 6ष्ठ स्कंदात सांगितली, ऊती 8व स्कंदात सांगितली. असं एक करत करत निरोध नावाचं जे लक्षण आहे ते भगवंताचं चरित्र म्हणून 10व स्कंदात सांगितलंय. आणि 11 स्कंदात मुक्तिराश्रय मुक्ती नावाचं लक्षण सांगितलंय आणि आश्रय नावाचं लक्षण हे 12 स्कंदामध्ये आहे. अशा प्रकारे
10 लक्षणांनी युक्त असलेल्यापैकी मुक्ती. तर मुक्ती म्हणजे मोक्ष. मुक्तीचं स्पष्टपणे स्वरूप सांगत असताना भागवतकारांनी अनेक ठिकाणी सांगितलंय, जरी भागवत भक्तिप्रधान ग्रंथ आहे असं म्हटलं तरी भागवताची भक्ती ही दर्शनाच्या अनुषंगाने, हे लक्षात ठेवा. कीर्तनकार जसं सांगतात आम्हाला बाकी ज्ञानाची काही गरज नाही, भक्ती केलं म्हणजे बस झालं, असं भागवतकार म्हणत नाही. कोण काय सांगतं महत्वाचं नाही आहे, भागवतकाराचा अजिबात पडत नाही. भागवताची मुख्य भूमिका ही आहे की मनुष्याला जर मुक्ती मिळवायची असेल तर ती अन्य कुठल्या साधनाने मिळणार नाही. ती फक्त आणि फक्त आपल्या स्वतःच्या ज्ञानाने मिळणार आहे. हा भागवतकारांचा सिद्धांत आहे, जो की वेदोपनिषदांचा तोच सिद्धांत आहे. म्हणजे भागवतकारांचा वेगळा सिद्धांत असल्याचं काही गरज कारण नाही आहे, कारण जे वेदांनी सांगितले, उपनिषदांनी सांगितले तेच भगवान वेदव्यासांनी महाभारतातही तेच सांगितले, त्यांनी ब्रह्मसूत्रामध्ये तेच त्यांनी वेगळ्या पद्धतीनं सांगितलं आणि भागवतातही तेच त्यांनी सांगितलंय. मुक्ती म्हणजे काय? आत्मना अन्यता रूपम हित्वा स्वस्वरूपावस्थानम, असं भागवतकारांनी म्हटलं. आत्म्याचं जे स्वरूप आहे ते स्वरूप न समजता आत्ता सध्या मनुष्य अन्य स्वरूपाला आपला स्वतःचं स्वरूप समजतो. तर ते अन्य ग्रहण जे झालेलं आहे अज्ञानानं, जे त्याला असं वाटतं की अमुक म्हणजे मी आहे, तमुक म्हणजे मी आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी अज्ञानी आहे, देह म्हणजे आत्मा आहे वगैरे वगैरे, हे जे सगळं समजलं जातं, हे सगळी जी त्याची समज आहे त्या समजाची निवृत्ती झाली आणि स्वतःचं स्वरूप नीट कळलं म्हणजे मुक्ती. म्हणजे स्वस्वरूप अनुसंधान राहिलं, स्वतःच्या स्वरूपामध्ये राहिलं की म्हणजे मुक्ती. मुक्ती म्हणजे दुसरं तिसरा काही पदार्थ नाही, असं भागवतकारांचं म्हणणं आहे. थोडंसं एक उदाहरण देऊन स्पष्ट करतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल. सर्व प्राण्यांच्या मध्ये अवहेलनास पात्र असलेला प्राणी म्हणजे गाढव होय. त्या गाढवाचं, तो गाढव कशासाठी उपयोगाला येतो तर कुंभार बहुतेक माती आणण्यासाठी उपयोगाला करतो. तर त्या कुंभाराकडे जर 100 गाढव असतील तर तो कुंभार त्या गाढवाला, प्रत्येक गाढवाला बांधण्यासाठी वेगळी दोरी वापरत नाही, हे लक्षात घ्या. प्रत्येक गाढवाला बांधण्यासाठी, जसं गाय बैल बांधायची असेल तर प्रत्येकाला एक दावण बांधावी लागते, प्रत्येकाला एक वेगळी दोरी बांधावी लागते, प्रत्येकाला एक व्यसन वेगळी घालावी लागते. कुंभाराला हे काहीच करावं लागत नाही. कुंभार काय करतो माहिती का, एक एवढी दोरी घेतो, एवढी हातभर, आणि प्रत्येक गाढवाच्या पायापाशी बसतो आणि बांधल्याचं नाटक करतो. ते केलं की त्या गाढवाची समजूत अशी होते की मी बांधला गेलेलो. तो कुंभार हे 100 गाढवांच्या बाबतीत तेच करतो. त्यामुळे ते सगळेचे सगळे 100 गाढव स्वतःला बांधल्यासारखं समजून घेतात. हे कुठपर्यंत समजतात? जोपर्यंत दुसऱ्या दिवशी कुंभार येऊन ते सोडण्याचं नाटक करत नाही तोपर्यंत. आता कुंभाराने जेव्हा सोडण्याचं नाटक केलं तेव्हा त्याला असं वाटतं की मी सुटलो. हीच अवस्था जीवाची आहे. जीव असं समजतोय की मी बद्ध आहे, जो की कधीच बद्ध नाही आहे. तसं ते गाढवाचं उदाहरण आहे. त्या उदाहरणाकडे जर नीट पाहिलं तर तो कधीच बांधलेला नव्हता. तो बांधलेला नसल्यामुळं त्याला फक्त भावना निर्माण झाली, त्याच्या ठिकाणी अज्ञान असं निर्माण झालं की मी बांधला गेलो, आणि त्यामुळे मग सोडण्यासाठी त्याला काहीतरी वेगळे प्रयत्न करावे लागले. नाहीतर तो बांधलाच नव्हता, सुटण्याचा काही प्रश्नच नव्हता. म्हणजे बांधण्याचंही नाटक आणि सुटण्याचंही नाटक. तसं जीवाचं सुद्धा खरं म्हणजे जन्माला येणं हेही नाटक आहे आणि मुक्तीला जाणं हेही नाटक आहे, हे लक्षात ठेवा. मूळ जीवाचं स्वरूप जे आहे, भागवतकारांना अभिप्रेत असलेलं जे जीवाचं स्वरूप आहे ते असं आहे. जीव कसा आहे? नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आहे. आपण जरी आत्ता स्वतःला अज्ञानी, अपरिच्छिन्न, फारच दुःखी, फारच अल्पशक्तिमान, आपण काहीच करू शकत नाही स्वतःला, असं जरी आपण स्वतःला समजत असलो
आणि आता आपण स्वतःला जरी बद्ध समजत असलो तरी वस्तुस्थिती अशी की आपण याही क्षणात बद्ध नाही आहोत त्या गाढवासारखं. दृष्टांत जो आहे ना तो एकदम योग्य आहे. त्यामुळं मुक्ती या शब्दाचा अर्थ नवीन काही मिळवायचंय, दुसऱ्या लोकाला जायचंय, इथून कुठेतरी काहीतरी प्राप्त करायचंय असं अजिबात नाही. मुक्ती या शब्दाचा अर्थ जे प्राप्त आहे त्याचीच प्राप्ती आहे. प्राप्ती. जसं ते आम्ही 5वीला ज्यावेळेस होतो तेव्हा आम्हाला हिंदीमध्ये धडा होता की मामा की ऐनक म्हणून. ते जे मामा जे होते ते विसरळ होते. त्यांनी ते आपला चष्मा डोक्याला लावला आणि सगळं दिवसभर माझा चष्मा कुठं गेला म्हणून हुडकत बसले. आणि हुडकत त्यांना शेवटी एकाने कोणीतरी येऊन सांगितलं की तुमचा चष्मा तुमच्या डोक्यावर आहे. मग त्यांना आनंद झाला, माझा चष्मा सापडला. आता या दृष्टांताचं जर आपण चिंतन केलं तर हरवलंच नव्हतं, ते सापडलं म्हणण्यात काही अर्थ आहे का? पण हरवण्याची भावना झाल्यामुळे सापडण्याचा आनंद झाला, हे लक्षात ठेवा. भावना काय झाली? हरवण्याची. ते मामा की ऐनक सारखं आपल्याकडे नित्य होतं. आपल्याकडे एखादी वस्तू आपण कुठेतरी ठेवून देतो. आमच्या भागामध्ये तर मला असा पुष्कळ वेळा अनुभव येतो की काहीतरी घरातल्या बापड्यांकडून काही काम करत असताना वस्तू इकडे तिकडे ठेवल्या जाते, विशेषतः सोन्याची वगैरे वस्तू इकडे तिकडे गेली, मग घाबरून ते येतात विचारायला, आमचं ते हरवलं बघा बरं थोडंसं पंचांगाई. मग ते सांगायचं की तुमच्या घरातच आहे वगैरे, ते काय पंचांगानुसार निघतं. तर ते हरवलेलं नसतंच ना. ज्योतिषशास्त्रात सुद्धा प्रश्न पाहताना 2 पद्धतीने प्रश्न आहेत. एक खरीच वस्तू चोरी गेली तिचा प्रश्न वेगळ्या पद्धतीने पाहतात, आणि असे जे प्रश्न आहेत की मी ठेवलं होतं मला सापडत नाही, ते जे प्रश्न आहेत ते वेगळ्या पद्धतीने पाहतात. तर हे जे आपण म्हणतो की माझ्याकडून हे झालं, मग त्यांना सांगायचं घरातच आहे, मग ते घरात ते सापडल्या ते शोधतात आणि त्यांना सापडतं. सापडल्यानंतर आनंद होतो. पण या सगळ्या प्रक्रियेत एकदा तुम्ही चिंतन करा, वस्तू खरीच हरवली होती का? जर ती हरवली असेल तर सापडण्याचा आनंद शक्य आहे, मिळाला तर ठीक आहे. वस्तुतः वस्तू घरीच होती तरी सुद्धा आपल्याला सापडल्याचा आनंद होतो. याचं कारण आपली ती भावना तशी झालेली असते, माझी वस्तू हरवली. आणि म्हणून प्राप्त असताना सुद्धा अप्राप्ताची भावना ही सध्या जीवाची स्थिती आहे असं वेदांत म्हणतं. वेदांताचं म्हणणं, भागवतकारांचं म्हणणं जे आहे ते हे आहे की वस्तुतः जीवाचं स्वरूप काय? शंकराचार्यांचे आजे गुरु होते गौडपादाचार्य. त्यांनी मांडुक्य कारिका नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात त्यांनी एकदम स्पष्ट लिहिले, न निरोधो न चोत्पत्ती न बद्धो न च साधकः न मुक्षुः न वै मुक्तः इत्येषा परमार्थता. खरंच पारमार्थिक दृष्ट्या जर चिंतन करायला गेलं तर न निरोध हा म्हणजे लय आणि न चोत्पत्ती म्हणजे जन्म आणि मरण हे काहीही नाहीये. कोणी बद्ध नाहीये, बांधलेलो आहे, दुःखी आहे असं कोणीच नाहीये. ते तर अजून पुढे जाऊन म्हणतात, एकदम आपल्या सगळ्या भावनेला धक्का देणारं विधान आहे त्यांचं, नच साधक हा, कोणी साधकही नाहीये. म्हणजे याचाच अपेक्षेने सिद्ध पण कोणी नाहीये, हे लक्षात घ्या. साधकाच्या अपेक्षेने सिद्धही कोणी नाही. न मुमुक्षु पण कोणी नाही, न वै मुक्तः मुक्त पण कोणी नाही, इत्येषा परमार्थता. खरं परमार्थिक अवस्थेत पाहिलं तरी कोणीच नाही. ही उच्च स्तराची, उच्च लोकांची भूमिका आहे. तुम्ही जर दासबोध वाचला असेल तर दासबोधात सुद्धा समर्थ रामदास स्वामींनी स्पष्टपणे हे सांगितलं की भ्रमेण देवता सर्वे, सगळ्या देवता ज्या आहेत ते भ्रमे म्हणाले, हे लक्षात ठेवा. त्यांची पूजा अर्चा सुद्धा भ्रमे म्हणाले, इतकं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. तर हा भ्रम जो आहे तो का होतो याचं कारण जीवाला आपल्या मूळ स्वरूपाचा विसर पडलेला आहे. हा मुख्य सिद्धांत वेदादी शास्त्रांचा आहे. वेदापासून भागवताचे तेच म्हणणं आहे की मुक्ती जी आहे ती याच्या अपेक्षेने शब्द आहे. मुक्ती हा शब्द काय आहे? मुक्ती म्हणजे सुटते, सुटायचे आपल्याला. ते कशाच्या पासून सुटायचे?
बंधनापासून सुटायचंय, बंधापासून सुटायचंय. ते मुक्तीच्या अपेक्षेने बंध आला आपल्याला. बंध आहे का? वस्तुतः बंध नाही, वस्तुतः. पण जीवाला ती भावना होते की मी बांधलं गेलेलो आहे, मी दुःखी आहे. शरीराला काही झालं तर दुःख होणं एक वेळ समजू शकतो आपण, पण आपल्या संबंधित वस्तूला जरी काही झालं तरी आपल्याला दुःख होतं की. निर्जीव असलेली सायकल जर चोरीला गेली तरी 2 दिवस माणूस जेवत नाही, आहे की नाही? का? तर ती वस्तू माझी होती, ती गेली म्हणजे मी काहीतरी संपलो, ही भावना माझी असते. ममत्व. जिथं जो मी आहे तो आपल्याला नीट समजत नाही आणि माझं खरंच काय आहे हे समजत नाही, हे सगळं समस्येचं मूळ आहे, असं या सगळ्या शास्त्राचं म्हणणं आहे. माझं स्वरूप मला कळत नाहीये, कारण मी मुळात चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, मुळात मी चिदानंद रूप आहे. पण चिदानंद रूप जरी असलो तरी मला ती जाणीव नाहीये ना. ती जाणीव नसल्यामुळं मला माझ्या ठिकाणी वेगळी जाणीव निर्माण करून घेतली आणि ती वेगळी जाणीव निर्माण करून घेतलं असल्यामुळे सगळ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. तर भागवतकारांचं म्हणणं असं आहे की ही जी वेगळी समज आहे ती वेगळी समज निवृत्त करायची आणि आपली स्वतःची समज काय, आपलं जे स्वतःचं स्वरूप आहे ते नीट समजून घ्यायचं. याच प्रक्रियेला मुक्ती म्हटलंय. म्हणजे मग याचा अर्थ असा आहे, मुक्ती ही मेल्यानंतर नाहीच आहे, हे लक्षात घ्या. याची देही याची डोळा पाहिन मुक्तीचा सोहळा, तुकाराम महाराज म्हणतात. तुकाराम महाराजांनी स्पष्टपणे सांगितलं की याच देहात आणि याच डोळ्यात. आपण असं म्हणतो ना की माझं पुण्य आहे की नाही, की किती पाप केलेत, आपण काय केलं, याचं काही चिंतन करायची गरज नाही तुम्हाला. तुम्ही ज्यावेळेस या पद्धतीने विचार करायला लागता, मुळामध्ये आपण काय करतो की मुक्तीसाठी जे करायला पाहिजे ते करत नाही, दुसरंच करत बसतो. वेदांतातलं प्रसिद्ध उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अंधार आहे, थोडासा उजेड आहे, अशा मंद अंधारामध्ये दोरी पडली आहे आणि ती दोरी पडल्यावर आपल्याला एखाद्या त्या घरातल्या माणसाला किंवा त्या बाईला भास झाला साप आहे म्हणून, आणि ती ओरडायला लागली. लोक चाकू कुदळ वगैरे घेऊन आले, काठी वगैरे घेऊन आले आणि मारायला लागले. साप जाईल का, मरेल का? कितीही भयानक हत्यार आणलं तरी तो साप मरेल का? तो साप केव्हा मरेल? जेव्हा त्या बाईला उजेड आणून दाखवावं लागेल आणि हे साप नाही बाई, ही दोरी आहे असं ज्यावेळेस आपण दाखवून दोरीचं ज्ञान झाल्यानंतरच सापाची निवृत्ती होईल, अन्यथा होणार नाही. तुम्ही बाकी किती प्रयोग केले तरी तिच्या डोक्यात जर असे साप आहे तर ती म्हणणार साप आहेच आहे, मेला म्हणणारच नाही. कारण या कुठल्याही गोष्टींचा उपयोग तिथं नाहीये, कारण तिथं भ्रमात्मक साप तयार झालेला आहे. वास्तविक कुठं साप आहे? व्यवहारातल्या सापासाठी लागेल तुम्हाला काय, काठी वगैरे वगैरे लागेल. एखादा मांत्रिक येईल, तो त्याला मंत्रानं त्याला बांधेल. व्यवहारात जेवढे काही उपाय सापासाठी असतील ते सगळे उपयोगाला व्यवहारातला साप असेल तर ना. पण तो व्यवहारातला सापच नाहीये. तो व्यवहारातला साप नसल्यामुळं त्याला एकच पर्याय आहे की त्या वस्तूचं मूळ स्वरूप समजून घेणे, दुसरा कुठलाही पर्याय नाही. दोरी कळली म्हणजे मग साप आपोआप निवृत्त जसा होतो तसं आपलं स्वतःचं स्वरूप नीट कळलं की सगळा संसार निवृत्त होतो. यालाच मुक्ती म्हणतात, दुसरं काही नाही आहे. म्हणून मुक्ती या शब्दाचा अर्थ वैकुंठात जाणे असा अजिबात नाही, कैलासात जाणे असा अजिबात नाही, स्वर्गात जाणे तर मुळीच नाही. कारण स्वर्गातून वापस भगवद्गीता सांगते आणि उद्धव गीता तीच सांगते की स्वर्गात जर गेल्यानंतर काही दिवस पुण्य जितकं आहे तितकं पुण्यानुसार काय, स्वर्गामध्ये सगळं असेल की तुमच्या कर्माचा परिणाम येतो.
तुम्ही इथं जे कराल तेच वर मिळतं. इथं जर खायला घातलं असेल तर वर खायला मिळतं. स्वर्ग जरी मिळालं तरी खायला मिळत नाही, हे लक्षात ठेवा. इतर तुमच्या इतर काही पुण्याईनं तुम्हाला जरी स्वर्ग मिळाला, इंद्राचा अर्धा आसन जरी मिळालं, तरी सुद्धा तुम्ही जर खाली अन्नदान जर केलं नसेल ना, तर वर तिथं तुम्हाला अमृत मिळत नाही स्वर्गामध्ये. कारण तुमच्या ते खात्यात जमा नसतं. ते इतका त्या स्वर्गाचं हे आहे, काटेकोरपणा. महाभारतात त्यानिमित्ताने एक गोष्ट आली आहे. रघुवंशातला जो एक राजा आहे, इक्ष्वाकूच्या आधीचा, त्यानं आपल्या यज्ञ आणि जपतपाच्या पुण्याईनं इंद्राचं अर्ध आसन मिळवलं होतं. इंद्राचं अर्ध आसन बसून तो स्वर्गामध्ये इंद्राच्या अर्ध्या आसनावर बसत असेल. पण तरी सुद्धा ज्या दिवशी तो पहिल्या दिवशी गेला आणि अमृत द्यायची वाट पाहायची वेळ ज्यावेळेस झाली, त्यावेळेस त्याला बोलवलं नाही. त्याला वाटलं आता आपण नवीन असल्यामुळे कदाचित लोक विसरले असतील, म्हणून त्याने स्वतः जाऊन चौकशी केली की बाबा मला का नाही मिळालं. तर त्यांनी सांगितलं आम्ही विसरलो वगैरे काही नाही, विसरणे तुमच्या मृत्यू लोकात होतं म्हणाले, स्वर्ग लोकात अजिबात विसरणं होत नाही, हे लक्षात ठेवा म्हणाले. तुम्ही खाली कोणालाही एक दाणा सुद्धा खाऊ घातला नाही, त्यामुळे तुम्हाला इथं वर स्वर्गात एक थेंबही अमृत मिळणार नाही. म्हणून स्वर्ग म्हणजे मुक्ती नाही. मला हे काय विषयांतर मी करत नाही आहे, मला काय सांगायचं ते लक्षात घ्या. स्वर्ग म्हणजे मुक्ती नाही. तर वैकुंठात जाणं म्हणजे पण मुक्ती नाही, कैलासात जाणं म्हणजे पण मुक्ती नाही. भागवतकार असं म्हणत नाही. भागवत ही विष्णूचं प्रधान वर्णन करणारा ग्रंथ जरी असला तरी भागवतकारही असं म्हणत नाही की मुख्य मुक्ती ती आहे. तिला सलोकता नावाची मुक्ती सांगितली त्यांनी, पण ती गौण आहे, ती मुख्य नाही. मुख्य मुक्ती कोणती, तर ती हीच की हित्वात्मनो अन्यथा रूपम, आत्म्याचं अन्यथा रूप सोडून देऊन जे आपण आपल्या याच्यावर अनेक पुटं घेऊन बसलेलो आहोत, ते सगळे पुटं दूर सारून जे मूळ रूप आत्म्याचं आहे ते समजणं आणि त्या अवस्थेत राहणं म्हणजे मुक्ती. ती मुक्ती मिळवण्याचं जे कार्य ते कसं होईल, हा महत्वाचा इथं मुद्दा येतो. प्रश्न तो आहे. मुक्ती आपल्याला जायचं जे तिथे, कारण हे आपल्याला जायचं असं नाही. तुम्ही सृष्टीचक्राकडे जर पाहिलं, निसर्गाकडे जर पाहिलं, तर प्रत्येकालाच आनंदाची प्राप्ती पाहिजे. आनंद नको असं कोणी म्हणतं का? मला सुख नको असं कोणीतरी म्हणतं का? प्रत्येकाला दुःख नकोय आणि प्रत्येकाला सुख पाहिजे, ही वस्तुस्थिती. किडामुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत असं कोणी नाहीये की मला सुख नको म्हणणार. एक भागवतातच कुंतीचं उदाहरण येतं, पण त्याच्याही मुळाशी सुखच आहे, हे लक्षात ठेवा. कुंतीनं जरी तशी मागणी केली, भागवतात कुंतीनं एका ठिकाणी मागणी केली नाही असं नाही भगवंताला की विपद संतुन शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतव दर्शनम यस्यात् पुनर्भवदर्शनम. पण याच्याही पाठीमागे मुळामध्ये सुखप्राप्ती हाच हेतू आहे तिचा मागण्याचा. ती काय म्हणते, भगवंता आमच्यावर वारंवार संकट येऊ, वारंवार संकट येऊ. वारंवार संकट कशासाठी यायचं, तर याचं कारण सुस्थ असलेला मनुष्य जो आहे, सुस्थ या शब्दाचा अर्थ आळशी असा अर्थ नाही, सुस्थ म्हणजे सुखी असलेला जो मनुष्य आहे, तो सुखी असलेला मनुष्य शक्यतो भगवंताचं स्मरण करत नाही. काहीतरी कमीपणा असेल, काहीतरी बोचणी असेल, टोचणी असेल, तर माणूस भगवंताचं चिंतन करतो. कारण माणसाला भगवंत त्याच्या संसारासाठी लागतो, भगवंतासाठी भगवंत लागत नाही. त्याच्या पोराला नोकरी लागण्यासाठी भगवंत लागेल, पोराला पोरग व्हावं यासाठी भगवंत लागेल, आपलं स्वतःचं प्रमोशन होण्यासाठी भगवंत लागेल, निवडणुकीत निवडून येण्यासाठी भगवंत लागतो. भगवंतासाठी भगवंत काही माणसाला लागत नाही. शक्यतो 95% ही स्थिती आहे. आणि जर सगळं भगवंतानी दिलं असेल, ऐश्वर्य जर असेल, म्हणजे धनधान्य तर आहेच आहे, पण बाकी पण संपन्नता आहे, मुलं चांगले शिकलेले, मुलांनाही नोकरी आहे, कुठं काही कमी नाही आहे, असं जर असेल तर असा माणूस म्हणतो की मी देवाला मानत नाही. शक्यतो त्याची स्थिती असते.
जरी मानला तरी फार काही करत नाही, चिंतन फार काही करत नाही, त्याला विसर पडतो भगवंताचा. म्हणून चांगल्या अवस्थेमध्ये भगवंताचा विसर पडतो. तो पडू नये म्हणून कुंती म्हणते की मग आमच्यावर संकट आली. कारण भगवंताचं स्मरण झालं म्हणजे काय होतं की भगवंताचं दर्शन होतं. आणि एकदा भगवंताचं दर्शन एकदा झालं की म्हणाले अपुनर्भव दर्शन, पुन्हा या संसाराचं तोंड नाही पाहिजे गरज. हे जे संसार आहे या संसारात तोंड बघायची गरज नाही. म्हणजे काय झालं, कुंतीच्याही मागण्यामध्ये वरवर जरी तिने संकट मागितले, दुःख मागितलं असं जरी वाटलं तरी ती मुक्तीच मागते, हे लक्षात ठेवा. तुझं स्मरण झालं की भगवत स्मरणाने आपोआपच मुक्तीकडे मनुष्याची प्रवृत्ती होते, मुक्ती प्राप्त होते त्याला. आणि मग संसार पुन्हा दुःख याची गरज नाही. मुक्तीचं तरी काय, सगळ्यांची तरी इच्छा तीच आहे ना, दुःख अजिबात नको, सुखच पाहिजे. निरतिशय सुख प्राप्ती हे मनुष्याचं ध्येय. मनुष्याचं म्हणल्यापेक्षा जीवाचं म्हणतो आपण. मनुष्य हा संकुचित शब्द होईल. जीवाचा, अगदी किडामुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत हे सगळे जीवकोटीतच लोक येणार आहेत, हे सगळे जीव आहेत. तर या जीवांचं सगळ्यांचं ध्येय काय आहे तर निरतिशय सुख प्राप्ती. निरतिशय सुख प्राप्ती या शब्दाचा अर्थ एवढं सुद्धा दुःख नको, किंचित सुद्धा दुःख नको. आता आपलं कसं असतं की थोडं सुख मिळालं की पुन्हा दुःख होतं, थोडं काही मिळालं की पुन्हा दुःख होतं. अगदी जेवण जरी करायचं म्हटलं, भोजन जरी करायचं म्हटलं तरी स्वयंपाक करण्याचं दुःख आहेच आहे ना, कष्ट आहेतच ना. पण पुन्हा पडल्यानंतर पुन्हा भांडे घासायचं दुःख आहेच आहे, म्हणजे जेवण झाल्यानंतर. म्हणजे हे सगळं आपल्याला सुखाबरोबर दुःख, सुखाबरोबर दुःख चालत राहतं आपल्याला. तर असं नकोय आपल्याला. आपल्याला निव्वळ सुख पाहिजे जीवाला. आणि निव्वळ सुख प्राप्त करून घेणे म्हणजेच मुक्ती, म्हणजेच मोक्ष, हे लक्षात ठेवा. आणि तो मोक्ष जो आहे तो परमपुरुषार्थ आहे. बाकी सर्व पुरुषार्थ जे आहेत ते सगळे अनित्य या जगतामध्ये. म्हणून नित्य शाश्वत कधीही न संपणार असं मोक्ष, असं सुख, असा आनंद आपल्याला मिळवणं हे जीवमात्राची त्याच्याकडे जाणारी गती आहे, जीवमात्राची इच्छा आहे. पण ते कसं मिळवायचं हे त्याला कळत नाही, आणि ते म्हणजे काय हे त्याला कळत नाही. या दोन भानगडीमुळं सगळ्या संसाराचा व्याप येऊन बसलेला. त्याचं नेमकं साधन काय याचा विचार ज्यावेळेस केला जातो त्यावेळेस त्याचं साधन जे आहे ते मी मगाशी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त ज्ञान आहे. ज्ञानाशिवाय इतर कुठल्याही गोष्टीने मुक्ती प्राप्त होत नाही. मी मगाशीचं उदाहरण तुम्हाला जे दिलं, जो दोरीवरचा भासलेला जो साप आहे, त्या सापाच्या निवृत्ती करता जसं इतर कुठल्याही साधनांचा उपयोग होत नाही, तिथं एकच उपयोग आहे, तो म्हणजे त्या दोरीचं ज्ञान. अगदी तसंच ब्रह्मज्ञान म्हणा, स्वतःचं आत्मज्ञान म्हणा, आपलं जे काही मूळ स्वरूप आहे, कोठील मी कोण मी कुठून आलोय आणि कोण आहे मी, हे जोपर्यंत आपल्याला कळलं नाही. शंकराचार्य सुद्धा तेच म्हणतात ना. म्हणून तर कस्त्वं कोहम कुता यातः कामे जननी कोमे तातः. शंकराचार्यांनी सुद्धा हेच सांगितलं ना, आचार्यांनी, की तू कोण आहे, मी कोण आहे. हा मी कोण आहे, हे कोण हे आपल्याला कळलं, हे कळणं हेच त्याचं साधन आहे, अन्य कुठलंही साधन नाही. म्हणून नाही ज्ञानादृते मुक्ती ही, असा शंकराचार्यांचा सिद्धांत आहे. ज्ञानादेव तू कैवल्यम. कैवल्य म्हणजे मोक्ष हे ज्ञानप्राप्तीनंच होतं, अन्य कुठल्याही प्राप्तीनं होत नाही. मग इतर जी साधनं आहेत, भक्ती आहे किंवा कर्मकांड वगैरे आहे, या साधनांचं काय, हे सगळे वाया गेले तर असं त्याचा अर्थ नाही आहे. तर या सगळ्या साधनांचा उपयोग आपल्या ठिकाणी असणारं जे मल आहे आणि विक्षेप आहे यांच्या निवृत्तीला उपयोगाला येतं. वेदांताचं म्हणणं आहे की आत्म्याच्या ठिकाणी, मनुष्याच्या ठिकाणी 3 दोष आहेत, अज्ञानाचे 3 कार्य आहेत. एक मल आहे, एक विक्षेप आहे आणि एक आवरण आहे, हे वेदांत म्हणतं. मल म्हणजे पाप. थोडक्यात आपण अनेक जन्मामध्ये, अनेक योनीमध्ये त्या योनीनुसार कर्म करतो. ते कर्म कधी चांगलं होतं, कधी वाईट होतं.
म्हणजे त्या कर्म चांगलं वाईट जर झालं तर त्या चांगल्या कर्मापासून पुण्य मिळतं, वाईट कर्मापासून पाप प्राप्त होतं. पुण्य आणि पापाचं पुन्हा सुख आणि दुःख भोगावं लागतं आपल्याला. हे सगळं मल आहे. या सगळ्याची जी स्थिती जी आहे ती मल आहे. कारण हे सगळं रज आणि तमोगुणात्मक गोष्टीने सगळं होतं. म्हणून याची निवृत्ती करायची असेल, मलाची निवृत्ती करायची असेल तर हे आपल्याला सांगितलेले हे सगळे कर्मकांड जे आहेत, संध्या आहे, पूजा आहे, ब्रह्मयज्ञ आहे, वैश्वदेव आहे, हे सगळं जे आहे या सगळ्याचा उपयोग तिथं होतो की ते मन निवृत्त करतं, अंतःकरण शुद्ध करतं. आणि ते अंतःकरण जोपर्यंत शुद्ध होत नाही तोपर्यंत माणसाला आपण मुक्त व्हावं असं पण वाटत नाही. त्याच्या ठिकाणी मुमुक्षा जागृत होत नाही. मुमुक्षा म्हणजे मुक्त होण्याची इच्छा. या सगळ्यातून सुटलं पाहिजे. आपल्यावर काहीतरी परमात्म्याने खरोखरच अनुग्रह करावा, संसाराच्या पलीकडे काहीतरी आपल्याला प्राप्त व्हावं असं जे वाटावं लागतं ते तोपर्यंत वाटत नाही जोपर्यंत तुमच्या ठिकाणी मल आहे. तुमच्या अंतःकरणामध्ये, याचा अर्थ मल या शब्दाचा अर्थ रजोगुण तमोगुण ठासून भरले. त्यांची जेवढं स्थिती असेल, रजोगुण तमोगुणांची जेवढीच प्राबल्यता असेल त्यानुसार जीवाची स्थिती होते. तमोगुण जर खूप वाढला असेल तर तो जीव तितका अधोगतीला जातो. अधोगतीला, मग अत्यंत अधम स्थितीला जातो. रजोगुण जर असेल तर तो जीव थोडा बऱ्याच स्थितीला असतो पण तरी सुद्धा तो देवाधर्माकडे येईल याची शाश्वती नाही. चलनात्मकम रजा, काम वगैरे करेल पण तो देवाधर्माकडे येणार नाही. कारण त्याला असं वाटणारच नाही की आपल्याला काही मुक्ती मिळवायची, आपल्याला काही प्राप्त करायचं. त्याला असं वाटेल की संसार म्हणजेच काय ते जे आहे, संसाराला तो धरून बसेल. त्यामुळे संसार सोडून दुसरं काही असतं असा विचार केव्हा जागृत होतो, जेव्हा तुमच्यामध्ये थोडस सत्वगुणाची जागृती तयार व्हायला लागते. सत्वगुण हा पांढरा आहे, थोडं त्याचा एक कल्पना करा. सत्वगुण हा पांढरा आहे, रजोगुण हा तांबडा लाल आहे आणि तमोगुण हा काळा. तर या रजोगुण तमोगुणामुळे काय होतं की आपण जास्तीत जास्त अधोगतीकडे जाण्याची शक्यता असते. ते थांबवण्यासाठी म्हणून आपल्याला आपल्या शास्त्रकारांनी पहिल्यांदा हे सगळे मार्ग सांगितले, कर्म मार्ग सांगितले. स्नान संध्यादीचे सगळं सांगितलेलं आहे. स्नान करा. स्नानानं हीच फक्त देहशुद्धी होते. आपल्याला 3 शरीर वेदांत असं म्हणतं. स्थूल शरीर ते वरचं आपले हे स्नानाने शुद्ध होईल. लिंग शरीर जे की प्रत्येक जन्मामध्ये फिरत असतं, या लोकातून त्या लोकात जात असतं, त्याच्यात अनेक जन्माच्या वासना साचलेल्या असतात. ते पाप पुण्य सगळं संचय, ते सगळं गाठोडं घेऊन ते लिंग शरीर फिरत असतं. ते जे लिंग शरीर आहे त्याची शुद्धी जी आहे ती कर्म मार्गाने होते आणि कारण शरीर जे आहे त्याची शुद्धी ज्ञानाने होते. असा त्याचा क्रम आहे. स्नानाने फक्त देह शुद्ध जरी झाला तरी संध्या त्यासाठीच मुद्दाम केली. म्हणजे स्नान करून सुद्धा तुम्ही संध्येचं एकदा बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की संध्यामध्ये 2 वेळा मार्जन आहेत. मार्जन म्हणजे ते पाणी अंगावर उडवतात, अपोरिष्टा वगैरे मंत्र म्हणून आपल्या अंगावर पाणी घ्यायचं असतं. आता स्नान केल्यानंतर पुन्हा प्रोक्षण कशाला करायचं असं वाटेल की नाही. देह तर शुद्ध झाला पण तरी सुद्धा तिथं प्रार्थना त्या जलदेवतेंना अशी आहे की मला माझ्या अंतःकरणाला पण तुम्ही शुद्ध करा, ही त्याची प्रार्थना आहे. तर हे जे सगळे कर्म आहेत, स्नान संध्या ब्रह्मयज्ञ, ही सगळी कर्म आपल्या ठिकाणी असलेल्या मलाला दूर करतात. मल तो जितका जास्त तितकं तुम्हाला याच्यावर जास्त निर्भर राहून तितक्या तटस्थपणे ते करत राहावं लागतं. तेव्हा कुठं ते थोडं कमी होतं. तो जर फारच असेल मल तर बहुतेक वेळा माणसाची प्रवृत्ती पण होत नाही की करायची. देवधर्माचं नामस्मरण वगैरे कीर्तन प्रवचन करण्याची प्रवृत्तीच होत नाही, काहीच होत नाही. म्हणून त्याची प्रवृत्ती व्हावी यासाठी अगदी सुरुवातीपासून हे सगळे कर्म मार्ग सांगितलेत. काही नामस्मरण वगैरे सांगितलं, काही स्नान संध्या वगैरे सारखे कृत्य सांगितले की जे आपल्याला शुद्धतेकडे नेतील, आपल्यामध्ये हळूहळू सत्वगुणाचा उदय करतील. कारण काय,
पहिल्याच दिवशी जर तुम्हाला मी आत्ता सांगितलं सगळं वेदांत जर सांगितला तर तो पचतही नाही पटतही नाही, दोन्ही आहे. पहिल्याच दिवशी सांगितलं की देव म्हणजे दुसरं कोणी नाही, तुम्हीच आहात. पटतं का मला सांगा तुम्ही? आणि वेदांत तेच सांगतं. खरं सांगायला माणसाला खरं सांगितलेलं पटत नाही, काय करता? व्यवहारात आपण असं म्हणतो, वेदांत तेच म्हणतं की तूच देव आहेस, दुसरं कोणी नाही देव. अहम ब्रह्मास्मी तत्वमसी काय सांगतं? तत्वमसी हे वाक्य काय सांगतं की ते ब्रह्म तू आहेस. हे गुरूंनी उपदेश करायचा आहे आणि ते ब्रह्म मी आहे ही अनुभूती साधकाने घ्यायची. अहम ब्रह्मास्मी म्हणून शिष्यानं. म्हणजे देव नावाचा पदार्थ हा दुसरा कोणी नाहीच आहे. देव नावाचं माझ्या व्यतिरिक्त कोणी नाहीच आहे देव म्हणून. पण या पहिल्याच दिवशी जर सांगितलं तर ते पटत नाही आणि पचतही नाही, दोन्ही आहे. का नाही पटत, का नाही पचत? त्याचं कारण आपल्या ठिकाणी असलेले हे सगळे दोष आहे. आवरण, विक्षेप आणि मल. ते मल आहे, मलामुळं आवरण आहे. आवरण म्हणजे वस्तू काय? झाकण. आवरण या शब्दाचा अर्थ झाकण आहे. ते झाकण एकदा पडलं आपल्यावर, बुद्धीचं झापड एकदा पडलं त्या अज्ञानाचं, की आपल्याला ते मूळ स्वरूपच कळत नाही. जसं या सतरंजी खाली काही पडलं असेल तर आणि त्याच्यावर सतरंजी तर आपल्याला दिसणार नाही, कुठपर्यंत दिसणार नाही जोपर्यंत ती सतरंजी हटणार नाही, ती काढणार नाहीत आपण. ती सतरंजी काढल्यानंतर सतरंजी खाली काय येते जसं कळतं, तसं ते आवरण दूर झाल्यानंतर आपल्याला आपलं मूळ रूप स्वरूप कळत, तोपर्यंत कळणार नाही. आणि वस्तू काय ही कळली नाही की मग माणसाच्या कल्पना सुरू होतात. हे असेल, ते असेल, ते असेल. त्याला म्हणतात विक्षेप. मग विक्षेप आणि आवरण ह्या तीन गोष्टींच्यामुळं हा सगळा गोंधळ आहे, हे लक्षात ठेवा. सगळा गोंधळ कशामुळे जर असेल तर तो या तीन गोष्टीमुळे. तर त्यातल्या मलाची निवृत्ती, अंतःकरणाची निवृत्ती ही जी करायची आहे ती नित्य नैमित्तिक कर्मांच्या आचरणाने करायची. वेदानं सांगितलेली जी कर्म आहेत ती आपलं कर्तव्य आहे. या पद्धतीनं, या भावनेनं ती कर्म तुम्ही करत जर गेला तर आपोआपच ती कर्म तुमच्या मागचं सगळं पाप जे आहे ते धुवून काढायला सुरुवात करते. सकाम भावनेनं जर तुम्ही कर्म केलं तर तुम्हाला ते फळ मिळेल तिथलं तेवढं त्याचं. पण त्याचा उपयोग तुम्हाला वेदांताच्या दृष्टीने होणार नाही, उलट नवीन एक पाप बसेल. कारण पुण्य सुद्धा वेदांताच्या दृष्टीनं पापच आहे, हे लक्षात ठेवा. पुण्य वाढणे फारसं चांगलं नाहीये, पण पुण्य वाढलं तरी काय म्हणजे वेदांताचे धक्केच आहेत खरं. म्हणजे आपल्या ज्या समजुती आहेत त्या समजुतीला वेदांत असा धक्का देतो की पुण्य जर वाढलं तरी सुद्धा ते पुण्य भोगण्यासाठी जन्म घ्यावाच लागतो ना, कुठलाही जन्म असू द्या. देवांचा जरी असला, देवयोनीत सुद्धा काही सगळं सुख आहे का? असं नाहीये. ज्या काही शक्ती माझ्याजवळ आहेत, समजा मी देव आहे असं गृहीत धरा, पण माझ्यापेक्षा उच्च अवस्थेत एखादा देव आहे, त्याच्याकडे जर ती शक्ती जास्त शक्ती असेल तर मला दुःख होईल की नाही? जसं गाड्या उत्तम ऑडी कोणाकडे, कोणती कोणाकडे, याच्यावर जे जसं ठरलेलं असतं आणि आपलं स्टेटस जे ठरतं, हे काय आहे? हे जे सुख दुःख आहे, आपल्यापेक्षा उन्नत वस्तू जर एखाद्याकडे दुसऱ्याकडे असेल तर साहजिकच जीवात्म्याची प्रेरणा आहे की जीवात्म्याला ते पाहिलं की दुःख होतं. कळलं? त्यामुळं तो जीवात्मा नको ते आपल्यावर पुन्हा ओढून घेतो. म्हणून पुण्य सुद्धा जरी झालं, देवयोनी जरी प्राप्त झाली, बरं किती दिवस? जोपर्यंत ते पुण्य आहे, जोपर्यंत ती शिल्लक आहे. ज्या दिवशी ती शिल्लक संपून जाईल, ते पुण्य नष्ट होईल, त्या दिवशी काय करायचं? त्या दिवशी पुन्हा वापसच आहे, इथंच येणं, मनुष्य योनीत किंवा काही असेल ते. क्षीणे पुण्य मर्त्य लोक मिशन्ते, असा भगवद्गीतेचा सिद्धांत आहे की पुण्य संपलं की ते मग पुन्हा मर्त्य लोकांमध्ये येतात, म्हणजे मनुष्य लोकांमध्ये येतात. हा भगवद्गीतेचा सिद्धांत. आता जर आपण पुन्हा मर्त्य लोकात आलो तर पुन्हा इथे येऊन काय करणार? आपण कर्मच करणार. पंचदशीकाराने फार सुंदर सांगितलं, पूर्वते कर्म भोगाय कर्म कर्तुंच भुंजते. मनुष्य पहिल्यांदा भोग भोगण्यासाठी कर्म करतो, भोगलेले कर्म पुन्हा भोगत राहतो. ही जी सायकल आहे त्याची, हे जे चक्र, दुष्टचक्र, हे सतत चालत राहतं. म्हणून यातून बाहेर जर पडायचं असेल, यातून जर बाहेर पडायचं असेल तर त्याला एकच उपाय आहे, आणि तो उपाय म्हणजे असा आहे
की नित्य आणि नैमित्तिक कर्म हे आपलं कर्तव्य कर्म आहे. याच्यापासून आपल्याला सकाम कर्म आपल्याला कुठलंही करायचं नाहीये. मला काही नको आहे, फक्त माझी ड्युटी म्हणून मी करतो. मुळात नित्यकर्माचं तेच फळ आहे की तुम्ही केल्याने काही फार पुण्य लागत नाही केलं तर मात्र पाप लागतं. संध्यावंदन वगैरे जे नित्यकर्म सांगितले, देवपूजा वगैरे, हे केल्याने काही फार मोठं पुण्य तुम्हाला अजिबात लागत नाही. फार काय, थोडं सुद्धा लागत नाही. फार मोठं पण म्हणण्याची गरज, थोडं सुद्धा लागत नाही. पण नाही जर केलं तर पाप लागतं. नैवेद्य न दाखवता जर तुम्ही जेवलात तर वेद असं म्हणतो की नैवेद्य न दाखवता जेवणारा जो मनुष्य तो अन्न नाही खात, पाप खातो. तो स्वतःच्या शरीराला पुष्ट नाही करत, पापाला पुष्ट करतो. मोघमन्नम विंदते अप्रचेताः सत्यम ब्रवीमि वदयित सतस्या नार्यमणम पुष्यति नो सखायम केवलाघो भवति केवलादि. केवल अघ म्हणजे पाप, ते केवळ त्याचंच भोक्षण करतो, तो पापच खातो, तो अन्न नाही खातो, असं वेदाचं म्हणणं. म्हणजे तुम्ही कर्तव्य कर्म नाही केलं, नित्यकर्म जर नाही केलं तर पापच आहे. सकाम कर्म करायचं नाही. दुसरं महत्वाचं, नित्यकर्मा व्यतिरिक्त अजून काही समृद्धी वैभव म्हणून जसं लोक ज्योतिषाला प्रश्न विचारून काही श्री सुक्ताचे 1600 पाठ वगैरे करून घेतात, पैसा आला पाहिजे. त्याच्या पैसा येणं हेच महत्वाचं असल्यामुळे दुसरं काही ते दुसरा विचारही करत नाहीत. ते पैसा घेतात आणि ते अनुष्ठान करतात. तर अशी जी अनुष्ठान किंवा नवचंडी, शतचंडी काय जे असतील ते समृद्धी यावी म्हणून अशी अनुष्ठानं सुद्धा साधकानं, ज्याला आपण मुक्त व्हावं असं वाटतं, त्यानं करायची नाही. त्यानं ही सगळी अनुष्ठानं फक्त परमेश्वर प्रीत्यर्थ करायची. ज्याला यातून सुटायचं आहे त्याच्यासाठी मी सगळा मार्ग सांगतोय, हे लक्षात ठेवा. आणि निषिद्ध कर्म अजिबात करायचं नाही. शास्त्रानं जे निषिद्ध म्हणून सांगितलंय ते अजिबात करायचं नाही. नित्य नैमित्तिक हे कर्म करायचे, काम्य निषिद्ध वर्जन पुरस्सर करायचे, त्याच्यानंतर उपासना करायची. उपासना म्हणजे नामस्मरण वगैरे ही सगळी भूमिका येते. एखादी देवता, इष्टदेवता जी असेल त्या इष्टदेवतेचा जप किमान दिवसातून, करपात्रीजी स्वामींनी सांगितलेलं काल तुम्ही वाचलं ते मी तुम्हाला सांगतो की सकाळी ब्राह्ममुहूर्तावर एक 15 मिनिट नामस्मरण, त्याच्यातनं स्नान संध्या झाल्यानंतर एक 15 मिनिट नामस्मरण, दुपारी जेवण झाल्यानंतर एक 15 मिनिट नामस्मरण, संध्याकाळी संध्या झाली की एक 15 मिनिट नामस्मरण आणि झोपण्यापूर्वी एक 15 मिनिट नामस्मरण, असं किमान 5 वेळा तरी 15-15 मिनिट अशी जरी साधना केली तरी ती साधना आपल्याला पहिल्या तेलाला नेऊ शकते. एवढं जरी केलं तर उपासना, ही उपासना सुद्धा याच्यासाठी नाही करायची, देवाला म्हणायचं नाही माझं अमुक झालं तमुक झालं, हे कर ते कर, असे प्रार्थना मनात सुद्धा येऊ द्यायचं नाही, लक्षात ठेवा. गीता म्हणते ना अनन्यास चिंतयन्तो माम, ते अनन्य भावानं करायचं. अनन्य भावामध्ये कुठलाच विचार नाही, फक्त भगवंतासाठीच करायचं, हे लक्षात ठेवा, अन्य कुठल्या गोष्टीसाठी नाही. नाहीतर काय होतं, तुमच्या मनात जरी तसं काही आलं तरी सुद्धा तुमची उपासना तिकडे कार्याला जाते, असं पण होतं. श्रीधर स्वामींच्या चरित्रात एक दृष्टांत आहे. समर्थ रामदास स्वामींनी 13 कोटी रामनामाचा जप केल्यानंतर रामरायांचं दर्शन होईल असं सांगितलं. एका गृहस्थांनी 13 कोटी रामनामाचा जप केला पण त्याला काही दर्शन झालं नाही. तो सज्जनगडावर गेला, स्वामींच्या समाधीसमोर बसला आणि समाधीसमोर बसून म्हणला की तुम्ही खोटं बोलला. समाधीला बोलत होता तो, 13 कोटी रामनामाचा जप झाल्यानंतर रामराय दर्शन देतो मी केला, कुठं झालं, असं तो काहीतरी बडबड करायला. त्या काळात श्रीधर स्वामी गडावर सेवक म्हणून काम करत होते. ते कोणाच्या त्यावेळेस ते परमहंस वगैरे झाले नव्हते, संन्यास वगैरे त्यांनी घेतलेला नव्हता, सेवक होते. त्यांनी ते ऐकलं आणि त्यांनी त्याच्याकडे पाहिलं, त्याला एकच सांगितलं, बाबाने म्हणे तू समर्थांना दोष नको देऊ. तर का नको दोष देऊ, 13 कोटी रामनामाचा जप झाल्यानंतर मला देवाला दर्शन द्यायला पाहिजे, कुठं दिलं.
समर्थ चुकले असा त्याचा अर्थ काय करायला हरकत आहे? तर तसं नाही आहे. तुझा 13 कोटी झालाच कुठं म्हणले जग? तुम्ही मोजलाय. ते तो मोजला जरी असलास तरी तुला असं वाटलं होतं ना तुझी बायको आजारी होती ती बरी व्हावी म्हणून? त्यामध्ये इतका गेला ना जग काही पोराचा काही काय व्हावं असं वाटलं होतं, लग्न व्हावं वाटलं, त्याच्यात काही गेलं की नाही? असं करून 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 श्रीधर स्वामींनी त्याचा जप फक्त 1 कोटीवर आणून ठेवला. 1 कोटी झाला म्हणाले तुला फक्त जप. कसं रामराय दर्शन तुला देतील? अजून जप 12 कोटी कर, बाकी कुठलाही विचार न करता. मनामध्ये येऊ देऊ नको, कुठलाही संकल्प उठू देऊ नकोस की अमुक एक झालं पाहिजे तमुक एक झालं पाहिजे. असं जर केलं तर ती उपासना हे अंतःकरण पूर्ण शुद्ध करते, मल दूर करते, विक्षेप दूर करते. आणि एवढी अंतःकरणाची शुद्धी झाल्यानंतर सद्गुरूची प्राप्ती हे सर्वात महत्वाचं, मुख्य वेदांताचं सर्वात महत्वाचं तात्पर्य. वेदांतात ते सर्वात महत्वाचं ठिकाण आहे. असा जो मुमुक्षु असेल, असा जो अधिकारी असेल, त्या अधिकाऱ्यानं योग्य सद्गुरूची निवड केली पाहिजे. मग योग्य सद्गुरू काय आहेत हे नीट समजून घेतलं पाहिजे. ते कुठे भेटतात? तर असं आहे, इतिहासामध्ये 2-3 पद्धतीची उदाहरण आहेत. म्हणजे ज्याचा अधिकारी त्याच्याकडे सद्गुरू स्वतःही चालत आलेले, काही जणांना सद्गुरूंचा शोध घेण्यासाठी बाहेरही पडावं लागलेलं आहे. अशी सगळीच उदाहरणं आहेत. आता कोणाचं कसं प्रारब्ध असेल माहित नाही, कारण 2 न्याय आहेत. काही सद्गुरू मार्जान न्यायाचे असतात, काही सद्गुरू मर्कटन न्यायाचे असतात. 2 न्याय म्हणजे काय? ते मांजरीचं पिल्लू असतं की नाही, जन्मल्यानंतर ते मांजर स्वतः त्या पिल्लाचं सगळं संरक्षण करते, त्या पिल्लाला आदर उचलते, या जागेचं त्या जागेवर नेऊन ठेवते, त्याचं संरक्षण करते, कोणी त्याला त्रास देऊ नये बघते. हे आणि हे करण्यामध्ये पिल्लाला स्वतःला काही करावं लागत नाही. तसं काही सद्गुरू शिष्याचं पूर्ण कल्याण करत असताना त्या शिष्यांना काही करावं लागत नाही. काही जण या प्रवृत्तीचे असतात. पण काही सद्गुरू मर्कटन न्यायाचे असतात. मर्कटन न्याय म्हणजे त्या माकडाच्या पिल्ल्याला स्वतःला त्या माकडाला धरून बसावं लागतं, ते उड्या मारतं. त्याच्यातून सुटायचं न सुटायचा विचार त्या पिल्यानेच करायचा, ते माकड करत नाही, है की नाही? तसं काही सद्गुरूंचं असतं. म्हणजे त्या शिष्यानं त्या सद्गुरूंना धरून ठेवलं पाहिजे. एकीकडे सद्गुरू शिष्याला धरतात. दोन्ही उदाहरण आहेत, हे लक्षात ठेवा. दोन्ही पद्धतीचे आहेत. तर ज्याचा त्याचा काय, हे सगळं पुन्हा प्रारब्धावर अवलंबून आहे. हे पण लक्षात ठेवा की कुठल्या न्यायाचे कुठले सद्गुरू आपल्याला भेटतील, हे सगळं काय आहे, प्रारब्धावर अवलंबून आहे. तर हे सद्गुरू भेटणं आवश्यक आहे. पण सद्गुरू म्हणजे नेमकं काय, हा महत्वाचा एक मुद्दा राहतो. ते फार महत्वाचं आहे. त्याच्या बाबतीमध्ये आपण सगळेजण पुष्कळ वेळा भ्रमित होतो. खरं म्हणजे भारतीय संस्कृतीनं, म्हणजे तुम्ही कुठलाही ग्रंथ काढा, ज्ञानेश्वरी काढा, एकनाथी भागवत काढा, दासबोध काढा, भागवत काढा, उपनिषद काढा, कुठेही त्यांनी बाह्य लक्षणं सद्गुरूंची सांगितलीच नाही. अमुक एका पद्धतीचं असेल म्हणून. दाढी वाढवणारा, जटा वाढवणारा, भस्म लावणारा किंवा गोपीचंदन लावणारा, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या किंवा तुळशीच्या माळा, हे काहीही उदाहरण त्यांनी दिलं नाही, काहीच सांगितलं नाही. सद्गुरू जर पाहायचा असेल तर काही दिवस त्या व्यक्तीच्या सहवासात राहणे आणि त्या व्यक्तीच्या सहवासात राहून त्या व्यक्तीच्या स्वभावाचं परीक्षण करणे, त्याच्या अंतरस्थितीचं परीक्षण करणे. आणि अंतरस्थिती जर तशी सांगितली, शास्त्रात जशी आहे तशी जर दिसली तर तो सद्गुरू, अन्यथा नाही. हे लक्षात घ्या. बाह्य काही असो, बाह्य स्थिती काही असो, कारण बाह्य स्थितीवरून आपल्याला व्यक्तीचा नेमका अंदाज येत नाही. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. परमपूज्य स्वामी अखंडानंद सरस्वतीने सांगितलेलं उदाहरण आहे. त्यांनी अमृतसरचं एक उदाहरणाचं सांगितलं. साधारणपणे ही गोष्ट 50-60 वर्षापूर्वीची आहे. अमृतसरला एका मंदिरामध्ये एक पंडितजी रोज वेदांताचा पाठ सांगत असत. गीता शांकर भाष्य, ब्रह्मसूत्र शांकर भाष्य,
वगैरे वगैरे रोजच्या रोज तिथं शिकवत असत, पाठ देत असत, रोज लोक ऐकत असत. त्या मंदिराच्या बाहेर, मारुतीचं मंदिर होतं, त्या मंदिराच्या बाहेर एक भिकारी बसलेला असायचा. आता मंदिराच्या बाहेर भिकारी बसतातच, तसा एक भिकारी होता. लोक जाता येतात त्याला पैसे वगैरे द्यायचे. तो 7-8 वर्ष, काय अनेक वर्षापासून तो तिथंच बसलेला असायचा. तो कोण आहे, कुठून आला, कोणालाच माहित नाही, कोणाला त्याची गरजही वाटली नाही. ते पंडितजी एक दिवशी, वेदांताचा सर्वात उत्कृष्ट ग्रंथ आहे अद्वैत सिद्धी नावाचा ग्रंथ आहे, जो की आज आता अशी स्थिती आहे की भारतामध्ये 4-5 लोक आहेत जे फार तर फार अद्वैत सिद्धी निर्भ्रांतरित्या सांगू शकतील. बाकी कोणाला कळत सुद्धा नाही तो ग्रंथ. असा तो ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचे पाठ ते पंडितजी देऊ लागले होते. 4-5 दिवस झाले आणि एक दिवशी असं झालं, ती जी पंक्ती सांगत होते, म्हणजे त्या ग्रंथातली ओळ वाचून ते जो ते अर्थ सांगत होते, तो अर्थ काही नीट बसत नव्हता. ते पंडितजी गोंधळलेलेच होते. कारण काय, ग्रंथ जो शिकवतो त्याला माहिती आहे की जो शिकवणार असतो त्याला जर स्वतःला अर्थ नाही कळलं तर तोही गोंधळतो. म्हणून ते पंडितजी पंक्ती लावण्याचा प्रयत्न करत होते. ते वेगवेगळ्या पद्धतीने यासं होईल का तसं होईल का बघत होते. चालू होतं त्यांचं विचार चिंतन. तो भिकारी उठला, तो आत आला आणि त्यानं त्यांना ती पंक्ती कशी लावायची ती समजून सांगितली. त्या भिकाऱ्यानं. पंडितजी काय, सगळेच लोक आश्चर्यचकित झाले की याची एवढी योग्यता. अद्वैत सिद्धी सारखा ग्रंथ इतक्या सहजपणे निर्भ्रांतरित्या सांगतात. मग काही लोक नमस्कार करायला लागले, पेढे आणले, हार आणले, सगळं आणलं. त्याला ते 1-2 तासापर्यंत होऊ दिलं आणि त्याच्यानंतर तो जो निघून गेला तो पुन्हा कोणाला कळला नाही. काही वेळा बाह्य स्थिती ही अशी धोकादायक असते. हे मी उलट सांगितलं. काही वेळा बाह्य स्थिती खूप चांगली असते, दिसायला असं वाटतं की काय आहे काय नाही, आत काहीच नसतं. तसे भरपूर उदाहरण आहे, ते काही सांगायची गरज नाहीये. सध्या आपण पाहतोय बरेच बातम्यामध्ये वगैरे आपण पाहिलेलंच आहे. तर बाह्य स्थितीवरून मनुष्याच्या अंतरस्थितीचा ठाव नाही घेता येत. आणि आपल्याकडे जेवढी काही लक्षणं सांगितलेली आहेत ती गीतेने सांगो, उद्धव गीतेने सांगो किंवा कुठल्याही ग्रंथाने सांगो, ही सगळीच्या सगळी लक्षणं ही बाह्य स्थितीला अजिबात धरून नाहीये. पॅन्ट घालतो का धोतर घालतो याला काही महत्व नाहीये, हे लक्षात ठेवा. खरं सांगतो मी तुम्हाला. त्याची अंतरस्थिती काय, सद्गुरु भक्तीनं, देवभक्तीनं तो किती ओथंबलेला आहे, हे फार महत्वाचं. मान अपमानाच्या प्रसंगी तो कसा वागतो हे फार महत्वाचं. मान आणि अपमान हे 2 द्वंद्व आहेत. या प्रसंगामध्ये जो नीट वागेल तो सद्गुरु असण्याची शक्यता आहे. असेलच असं नाही, पण असण्याची शक्यता आहे त्या काळात ती. कारण ही द्वंद्व स्थिती फार भयानक आहे. शीत उष्ण, सुख दुःख, मान अपमान, जय विजय, लाभ अलाभ, हे जे द्वंद्व आहेत, या द्वंद्वामध्ये मानसिक स्थिती त्या मनुष्याची कशी राहते ती अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्या मानसिक स्थितीचं परीक्षण करत करत गेल्यानंतरच आपल्याला खरा गुरु कळतो. म्हणून शंकराचार्यांचं एक छोटंसं प्रकरण आहे, को गुरु. त्यांनी 2 लक्षणं सांगितली. एक अधिगत तत्व, हा शिष्य हिताय उद्यत सततम. पहिलं लक्षण जे ते स्वरूप लक्षण आहे, दुसरं लक्षण जे ते तटस्थ लक्षण आहे. अधिगत तत्व हा फार महत्वाचा आहे. ज्याला स्वतःलाच ब्रह्म कळलेलं तोच तुम्हाला ब्रह्म कळून देऊ शकेल. ज्याला ब्रह्म कळलेलं नाहीये तो तुम्हाला ब्रह्म कळू देऊ शकणार नाही. म्हणून याला ब्रह्म कळले की नाही कळले हे तपासणं फार महत्वाचं आहे. आणि माणसं इथंच भ्रमित होतात. म्हणून उद्धवानं हाच प्रश्न विचारलाय. मला, मी जो विषय घेतलाय तो इथं घेतलाय. उद्धवानं हाच प्रश्न विचारलाय की भगवंता, साधू ज्याला म्हणतात, की साधूंचं महिमान खूप ऐकलंय, साधूंचं महिमान भगवंतांनी स्वतः खूप गायलंय. पूर्ण भागवतात सुद्धा साधूंचं महिमान भरपूर आहे. तुम्ही पंचमस्कंदात जर पाहिलं तर त्या ठिकाणी तो जो राजा आहे
रघुगुण राजा, तो रघुगुण राजा ज्यावेळेस कपिल महामुनींच्या दर्शनाला जातो त्यावेळेस जडभरत त्याला भेटतात. तो जडभरत सुद्धा त्याला हेच सांगतात की रघुगणे तर तपसा न याती. हे रघुगणा, ते परमपद ज्याला म्हणतात, जी मुक्ती ज्याला म्हणतात, ते तपानं प्राप्त होत नाही, कुठल्या चांद्रायणादी व्रताने प्राप्त होत नाही. मग कशाने प्राप्त होतं म्हणाले, विना महत्पाद रजोभिषेकम. जोपर्यंत संतांच्या चरणाच्या धुळीचा अभिषेक तुझ्या डोक्यावर होणार नाही तोपर्यंत, म्हणजे त्यांची कृपा होणार नाही, त्याचा तात्पर्य अर्थ आहे, तोपर्यंत हे पद प्राप्त होत नाही. म्हणून साधू महिमा भरपूर आहे. दर्शनादेव साधवा, की केवळ त्यांचं स्मरण जरी केलं तरी आपले पाप नष्ट होतात. त्यांनी नुसतं येऊन गेलं तरी आपल्या इथला आशिव निघून जातं, असं साधूंचं महात्म्य सांगितलंय. आणि ते खरंही आहे. पण असं साधू ओळखणं मात्र फार कठीण आहे. आणि म्हणून साधूचं लक्षण काय, हे मुद्दामून उद्धव भगवंताला हा प्रश्न विचारतोय की साधुस्तवोत्तम श्लोक मत कीदृग विद प्रभो भक्तिस्त्वयुपयुज्येत कीदृशी सद्भिराजता. उद्धवाने ह्या श्लोकात दोन प्रश्न विचारले की भगवंता, साधू जो म्हणतोस तू, तो साधू कसा असावा तुझ्या मतानुसार सांग. तुला कसा अभिप्रेत आहे, लोकांना कसा अभिप्रेत आहे हा महत्वाचा मुद्दा नाही आहे. तुला कसा अभिप्रेत आहे, आणि भक्ती जी म्हणतात, जी सज्जनांनी स्वीकारलेली आहे, ती भक्ती कशी असावी, असे दोन प्रश्न त्यांनी विचारले. तर साधूचं लक्षण जर बघितलं तर तेच लक्षण सद्गुरूंचं होईल. कारण वेदांताने स्पष्टपणे सांगितलंय की तुम्हाला मनानं काही ब्रह्मज्ञान होणार नाही. आचार्यवान पुरुष वेद, हे लक्षात ठेवा. उपनिषदाचं वाक्य, आचार्यवान पुरुष वेद. छांदोग्योपनिषदात सांगितलं की ज्याला आचार्य प्राप्त झाला आहे, म्हणजे सद्गुरू प्राप्त झाले, तोच पुरुष वेद म्हणजे जाणतो, ब्रह्म काय ते जाणतो. म्हणून वेदांतादी ग्रंथामध्ये सगळीकडे सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे, त्यांचे पाय धरले पाहिजे असं सांगितलंय. संतांनी सुद्धा ते सांगितलं. म्हणून जाणते नाही गुरु भजीजे, ज्ञानेश्वरी. ज्ञानोबा माऊली काय म्हणतात की जर तुम्हाला अध्यात्माचा तुमचा वृक्ष भरावा असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे, त्याचं मूळ काय, सगळ्या वेदांताचं किंवा त्या अध्यात्माच्या ह्याचं, तर म्हणाले म्हणून जाणते नाही गुरु भजीजे तेने कृतकार्य होईजे, जसे मूल सिंचने सहजची पल्लव शाखा तोशिती. की जसं झाडाच्या बुंध्याला मुळाला पाणी घातलं म्हणजे झाडाचे पल्लव आणि शाखा ह्या चांगल्या राहतात, टवटवीत राहतात, धष्टपुष्ट राहतात, ते संतुष्ट होतात. तसं वेदांताच्या सगळ्या कृती ज्या आहेत त्या सद्गुरूंना शरण गेल्यानंतर संतुष्ट होतात, हे लक्षात. म्हणजे हा एवढा अवघड वेदांत, मी जो सुरुवातीला अवघड करून सांगितलेला वेदांत आहे काय, तो अवघड वेदांत अगदी सहजपणे तुम्हाला प्राप्त होतो, तो सद्गुरूंच्या कृपेने. मग काय, तो सद्गुरू काय आहे, कसे आहे, त्यांचं नेमकं स्वरूप काय. उपनिषदांनी जे सांगितलेलं आहे ते असं सांगितलेलं आहे उपनिषदांनी की शाब्दे ब्रह्मेच, भागवतकारांनी तेच सांगितलं, श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. उपनिषद असं म्हणतं की तत्वज्ञानार्थम गुरुमेवाभिगच्छेत समित पाणीही श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. वेदांताचं ज्ञान व्हावं, आत्मज्ञान व्हावं, ब्रह्मज्ञान व्हावं असं जर त्या साधकाला वाटत असेल तर त्या साधकानं कोणाला शरण गेलं पाहिजे म्हणाले, श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठाला शरण गेलं पाहिजे. श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ या शब्दाचा अर्थ असा आहे, ह्या सगळ्या वेदानं सांगितलेले कर्मकांड ज्यानं परिपूर्ण करून त्यानुसार आचरण करून परोक्षतः ज्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे तो झाला श्रोत्रिय. परोक्षतः म्हणजे ग्रंथ वाचून शास्त्राध्ययन करून जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे तो झाला श्रोत्रिय, म्हणजे शब्दज्ञानी थोडक्यात.
तो झाला श्रोत्रिय. आणि शब्दज्ञानाच्या नंतर ज्याला कोणाला तो संपूर्ण साक्षात्कार प्राप्त झालेला आहे तो झाला ब्रह्मनिष्ठ, म्हणजे स्वानुभवी, अनुभवयुक्त. म्हणजे शब्दज्ञानही ज्याचं आहे आणि नुसतं शब्दज्ञान नाही तर स्वतः ज्यानं अनुभव घेतलेला आहे असा जो मनुष्य असेल, अशी जी व्यक्ती असेल, ती व्यक्ती जी आहे ती सद्गुरू या पदाला प्राप्त होणारी, असं उपनिषदकारांचं म्हणणं. उपनिषदांनी स्पष्टपणे आपल्याला आदेश दिला, परीक्ष लोकान कर्मचितान ब्राह्मणो निर्वेद माया नास्ति कृतः कृतेन तद्विज्ञानार्थम गुरुमेवाभिगच्छेत समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. की आपण आपल्या सदसद विवेक बुद्धीचा आश्रय करून विचार करून हे पाहावं की या जगतामध्ये जे जे कर्माने निर्माण होतं ते नष्ट होतं, जे क्रियाजन्य आहे ते नष्ट होणार आहे. त्याप्रमाणे स्वर्ग सुद्धा कर्मानेच प्राप्त होतो म्हणून तोही नष्ट होणार आहे, हे लक्षात घ्यावं. आणि मोक्ष तर नित्य आहे. नित्य वस्तू अनित्यने प्राप्त होणार नाही, अनित्य गोष्टीने प्राप्त होणार नाही असा विचार करून ती नित्य वस्तू कशाने प्राप्त होईल हे समजून घेण्यासाठी म्हणून अशा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंना शरण जावं असं त्या ठिकाणी उपनिषदांचं म्हणणं आहे. प्रशांत चित्ताय जितेंद्रियाय म्हणून मुद्दाम त्यांनी सांगितलं की अशा सद्गुरूंना तुम्ही शरण जा, जो प्रशांत चित्त आहे, जितेंद्रिय असा सद्गुरू पाहिजे. आता हे सगळे जे वर्णन आहेत, प्रशांत चित्त, जितेंद्रिय, ही सगळी वर्णनं बाह्य तुम्हाला काहीच कळणार नाही. त्याच्या कुठल्याच बाह्य परिस्थितीवर, आर्थिक परिस्थितीवर हे अवलंबून नाही आहे, कुठल्याच परिस्थितीत अवलंबून नाही आहे. ही पूर्णपणे मानसिक स्थितीवर अवलंबून आहे. आणि म्हणून सद्गुरू जर पाहायचं असेल तर गुरु करणं छानके म्हणतात ना, की असं ज्यांना आपल्याला गुरु करायचे, ज्यांच्याकडून उपदेश घ्यायचा त्यांच्या काही दिवस सहवासात राहावं आणि त्यांची परीक्षा पण पाहावी, काही बिघडत नाही. पुन्हा फसगत होण्याच्या आधी हा महत्वाचा मुद्दा. आणि सांगितलं की तुम्ही त्यांचे प्रसंग कसे आहेत, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सुख आणि दुःख या प्रसंगामध्ये मानसिक तोल ज्याचा अजिबात ढासळत नाही, चेहऱ्यावरची सुरकुती सुद्धा ज्याची हलत नाही, असा जर मनुष्य असेल तर असे दोनच माणसं असतात, एक मूर्ख अत्यंत, नाही तर सद्गुरू सिद्ध माणूस असतो. ज्याला काहीच कळत नाही असा माणूस असा असू शकतो, ज्याला सुख दुःखाचं काही कळत नाही, अत्यंत मूर्ख वेडा माणूस असू शकतो असा. नाहीतर दुसरा माणूस असतो तो म्हणजे सिद्ध, समाधी संपन्न अवस्थेत असलेला असा मनुष्य असू शकतो. प्रभू रामचंद्रांचं याच्या बाबतीत उदाहरण दिले. हनुमान नाटकामध्ये एक श्लोक आहे. रामचंद्रांना सकाळी मंगल स्नानासाठी बोलवलं होतं, अभिषेक करायचा होता ना, राज्याभिषेक करायचा होता. सकाळी मंगल स्नान केलं आणि मंगल स्नान झाल्यानंतर बातमी काय दिली, तुला राज्यावर बसायचं नाहीये, तुला वनात जायचंय. आहूतस्य अभिषेकाय विसृष्टस्य वनायच. अभिषेकासाठी बोलवलं आणि सोडलं कशासाठी, वनासाठी, आणि वनाला जाण्यासाठी सांगितलं. वसिष्ठांनी रामाबद्दल दिलेली पावती आहे बघा, वसिष्ठांचा तोंडातला हा श्लोक आहे. वसिष्ठ म्हणतात मी रामाचं बारीक निरीक्षण केलं म्हणाले, बारीक. अभिषेकासाठी त्याला बोलवलं आणि वनासाठी पाठवलं. पण या दोन्ही स्थितीमध्ये मी त्याच्याकडे बारीक लक्ष केलं. न मया लक्षितस्तस्य स्वल्पोप्याकार विभ्रमः. मी त्याच्याकडे बारीक निरीक्षण केल्यानं माझ्या लक्षात आलं की त्याच्या चेहऱ्यावरची सुरकुती सुद्धा हल्लेली नाही, एवढा सुद्धा फरक पडलेला नाही त्याच्या चेहऱ्यावर. म्हणजे अभिषेक होतोय म्हणून त्याला आनंद झाला नाही आणि वनात पाठवतोय म्हणून त्याला दुःख झालं नाही. ही स्थिती, हे द्वंद्व आहे. अभिषेक हे सुखाचं लक्षण आहे, वन हे दुःखाचं लक्षण आहे. पण या दोन्हीही स्थितीमध्ये समान स्थिती ज्याची राहते त्याला श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू म्हणतात. थोडक्यात उपनिषदांच्या परिप्रेक्षामध्ये जर आपण बघायला लागलो,
शंकराचार्यांनी ते थोडक्यात सांगितले प्रश्न की अधिगत तत्व, ज्याला तत्व कळलंय, ज्याला ब्रह्माचं खरोखर परिपूर्ण ज्ञान आहे, त्याला मग या संसारातल्या सुखदुःखामध्ये काही रस नसतो. कारण त्याला माहित असतं हे सगळंच मिथ्या आहे आणि सगळं नाटक आहे. त्याला मगाशी पहिला दृष्टांत पुन्हा एकदा आठवा. बांधणं जसं नाटक आहे तसं सोडणं नाटक आहे हे त्याला माहित असतं. बांधणं आणि सोडणं हे नाटकच असल्यामुळे नाटकाची जी भूमिका, जसं नट असतो की नाही, त्या नटाला रडायचंही येतं पात्र, हसायचंही पात्र येतं. तो तेवढ्या दोन्ही भूमिका तेवढ्या ताकदीनं करतो की नाही. कुठलीही भूमिका तो असं करत नाही की हे रडायचे मी नाही करणार, असं नाही करत हे हसायचे मी नाही करणार. नट येतो, नटाला त्या दोन्ही भूमिका जशा तेवढ्या ताकदीनं करायला लागतात. तसा हा जो ज्ञानी मनुष्य असतो त्याचा संपूर्ण व्यवहार नटवत चाललेला असतो, नटासारखा. आणि त्यामुळं त्याला हे येणारे सुख आणि दुःख यांच्याबद्दल त्याच्या मनामध्ये काही चिंता राहत नाही, अजिबात चिंता राहत नाही. आला सुख तरी काही वाटत नाही, दुःख आलं तरी काही वाटत नाही. तो कशाचीच कामना करत नाही, सुखाची कामना करत नाही आणि अशुभाची कामना करत नाही, असुखाची कामना करत नाही. गीता त्यालाच म्हणते शुभाशुभ परित्यागी. गीतेनं सांगितलं, गीता काय म्हणते, शुभाशुभ परित्यागी. शुभ आणि अशुभ या दोन्हीचे परित्याग करतो. भगवंतांनी उद्धव गीतेत सुद्धा काय शब्द वापरलेत बघा. भगवंताचं म्हणता कृपालुः अकृतद्रोहाः तितिक्षुः सर्वदेहिना सत्यसारः अनवद्यात्मा समसर्वोपकारकः. गीतेचीच भाषा आहे. नाहीतरी मुळात उद्धव गीता जी आहे ही भगवद्गीताच आहे. कसं आहे बघा, उद्धवांनी प्रार्थना केली की कुरुक्षेत्रावर अर्जुनाला जे ज्ञान तुम्ही दिलं ते मला द्या. म्हणून भगवंतांनी जे अर्जुनाला सांगितलं तेच उद्धवाला सांगितलं. फक्त झालं असं की भगवंताचं उद्धवावर फार प्रेम होतं. पुढं एकादश स्कंदात एका दोन ठिकाणी भगवंताने असं सांगितलंय की उद्धवा तुला खरं सांगू का, म्हणाले मला तेवढा ब्रह्मदेवावरही प्रेम नाही, न श्री ही म्हणजे लक्ष्मी सुद्धा मला तेवढी प्रिय नाहीये, यथा भवान जसं तू मला प्रिय आहेस. आणि म्हणून उद्धवाच्या जिज्ञासूपणामुळं या तत्वज्ञानाला नाव पडलं उद्धव गीता. उद्धवासाठी गायलेली गीता ती उद्धव गीता, उद्धवानं गायलेली गीता ती उद्धव गीता नाहीये. कळलं का? उद्धवासाठी गायलेली जी गीता आहे, उद्धवासाठी जी सांगितलेली गीता आहे ती आहे. याच्यात श्लोक आहे तितिक्षु म्हणतात सर्व देहिना. सगळ्या देहींच्याकडून काही जरी प्राप्त झालं सुख किंवा दुःख तरी हा जो सद्गुरू असतो, जो साधू असतो की ज्याच्या दर्शनाला आपले मोठमोठी पाप जळून जातात जसं आपण म्हणतो, तो साधू कसा असतो म्हणाले, तितिक्षु असतो. मगाशी म्हणल्याप्रमाणे शुभा गीतेची परिभाषा शुभाशुभ परित्याग किंवा द्वंद्व, तपोद्वंद्व सहन. दोन्ही द्वंद्वामध्ये सहन करत राहतो. दोन्ही द्वंद्व बरे सहन करत असताना सहन करावं लागतं ही मजबुरी नाहीये, हे लक्षात घ्या. आपणही संसारामध्ये अनेक गोष्टी सहन करतोच की नाही, असं थोडीच आहे. घरामध्ये अनेक गोष्टी ऍडजस्ट करतच चाललेल्या असतात आपल्या, तेही सहन करणंच आहे. मग आपल्याला तितिक्षु म्हणायचं का? अजिबात नाही. ही आपली मजबुरी आहे, हे लक्षात ठेवा. घरात ऍडजस्ट करणं किंवा त्यानिमित्तानं जे काय आपण सहन करतो हे सगळं मजबुरीमध्ये होतं, नाईलाज आहे. तसं नाही राहिलं तर सगळंच अनेक समस्या वाढतात. या सर्व गोष्टीचा सारासार विचार करून आपण ते सहन करतो. ते सहन करणं वेगळं आणि हा जो महात्मा तो जो सहन करतो, तितिक्षा त्याच्या ठिकाणी जी असते ते सहन करणं वेगळं. तो जाणून सहन करतो की दोन्ही मिथ्या आहे हे समजून सहन करतो. सुखही आलेलं मिथ्या आहे आपल्या प्रारब्धानुसार जे आले ते म्हणतो, दुःख आले तोही तो मिथ्या समजतो. त्याचं दुसरं एक कारण आहे, कारण हे येणारं सुख किंवा येणारं दुःख हे माझ्या आत्म्यापर्यंत पोहोचतच नाही. मला कुठं पोहोचतं? कारण सुख दुःख माझे कुठं धर्म आहे हे त्याला लक्षात असतं. हा त्याचा महत्वाचा फरक आहे.
सुख दुःख हे वेदांतानुसार आत्म्याचे धर्म नाहीये, ते मनाचे धर्म आहे. हे सगळं मन आहे. काम संकल्पो विचिकित्सा श्रद्धा अश्रद्धा धृती रधृती रीर धीर भीर रित्येत सर्व मन एव असं बृहदारण्यका उपनिषदाची श्रुती आहे. बृहदारण्यका उपनिषदाच्या या श्रुतीमध्ये ही सगळी भावना जी संकल्प विकल्प वगैरे सुख दुःख श्रद्धा अश्रद्धा भीती वगैरे सगळ्या भावना ज्या आहेत ते सगळ्या मनाच्या सांगितल्या. हे सगळे मनाचे धर्म. सुख कोणाला होतं? मनालाच होतं. दुःख कोणाला होतं? मनालाच होतं. प्रत्यक्षात आत्म्याला सुखही होत नाही आणि प्रत्यक्षात आत्म्याला दुःखही होत नाही याची जाणीव त्या साधूला असते. म्हणून त्याचं सहन करणं निराळ्या पातळीवरचे आणि आपलं सहन करणं निराळ्या पातळीवरचे. आपलं सहन करणं जे आहे ते मी मगाशी म्हणल्याप्रमाणे मजबुरीच आहे. त्याचा मजबुरी नाही आहे, कारण तो पलीकडे गेलेला आहे या सगळ्याच्या सुख दुःखाच्या. त्यामुळे त्याला याच्यात काही स्थिती नाही. म्हणून शुभाचाही तो त्याग करतो, अशुभाचाही त्याग करतो. याचं थोडक्यात बोलायचं जर झालं तर जे यदृच्छा लाभ संतुष्ट हा द्वंद्वातीतो विमत्सरा जी गीता म्हणते की सहजपणे जे आपल्याला प्राप्त होतं तो स्वीकारतो. हे त्याचं तात्पर्य. सुख आलं तरी स्वीकार आहे, दुःख आलं तरी स्वीकार आहे. ह्या स्वीकारण्यामध्ये त्याला कुठेही तक्रार नसते. त्याची हवं नको संपत त्याचं. अमुक एक पाहिजे असा त्याचा अट्टहास नसतो. तमुक एक नको असाही अट्टहास नसतो. हे एक महत्वाचं आहे. नाहीतर लोक या दोन्हीतही अडकतात ना. काही जण नको मध्ये फार अडकतात, काही जण हवं मध्ये अडकतात. असं असतं की नाही आम्ही हे करतच नाही, आपल्याला ते जमतच नाही असं लोक सांगतात की नाही. मोठमोठ्यानं अहंकारानं सांगतात. मला हे पटत नाही असं जे अहंकाराने सांगतात तो हे सगळं सहन करतो. तो असं कधी म्हणत नाही मला हे पटत नाही म्हणून. समजा काही घडलंच तर तेही तो स्वीकारतो अगदी सहजपणे. म्हणजे नकोचाही त्याला काही तिटकारा नाहीये आणि हवंचाही अमुक मला पाहिजेच आहे, हे असल्याशिवाय मला जमत नाही, ते असल्याशिवाय मला जमत नाही असं जे माणसाचं असतं. माणसाला आपल्या रागाचाही एक अहंकार असतो की नाही. मी रागवलो तर काय होईल काय सांगता येत नाही म्हणतो माणूस. माझा राग फार भयानक आहे म्हणतो. विकाराचाही त्याला अहंकार असतो. हे असे जे अहंकार आपण पालन केलेले असतात तो असला कुठलाही पालन करत नाही. त्याला रागही येत नाही, लोभही येत नाही. व्यवहार म्हणून तो राग लोभ केला तरी त्याच्या मुळात कुठे जात नाही, हे लक्षात ठेवा. त्याचा अर्थ जीवनमुक्त कायम एका ब्रह्मस्थितीतच राहतो असा त्याचा अर्थ करायची गरज नाही. व्यवहार म्हणून राग लोभ करावे लागतात. एक उदाहरण देतो आणि मी आजचं प्रवचन थांबवतोय. म्हणजे मला काय म्हणायचं ते तुमच्या लक्षात येईल. गोंदवलेकर महाराजांचं चरित्र जर वाचलं असेल तर तुम्हाला मी सांगितलेलं लक्षात येईल की महाराजांच्या चरित्रात एक असाही प्रसंग आहे की महाराजांची जी काही भाऊबंदकी होती त्या सगळ्यांना महाराजांची इस्टेट पाहिजे होती. ते सगळे म्हणायचे की महाराजांनी इस्टेट आम्हाला लिहून द्यावी. महाराजांना तर पुढे कोणी नाहीये, ते आम्हाला द्यावी. याच्यासाठी ते नेहमी महाराजांना भांडत असत. त्यामध्ये दोनदा तीनदा महाराजांना विषय खाऊ घातलं गेलं असं आहे. एकदा भांडण एवढं झालं की कुऱ्हाडी घेऊन एकमेकाच्या अंगावरती गेली. आता समोरचा कुऱ्हाडी घेऊन आल्यानंतर महाराज गप्प बसतात का? महाराजांनी कुऱ्हाडी घेऊनच त्याच्या अंगावर गेली. आता तो महाराजांचा तो आवेश तो राग वगैरे पाहिल्यानंतर बाकीच्या लोकांचा तर राग झालाच नाही. पण नेमकं काय झालं होतं, तेव्हा 12 वाजले होते. भाऊसाहेब केतकर जे महाराजांचे अत्यंत जवळचे होते त्यांना महाराजांची सगळी नस ना नस माहीत होती. त्यांना माहित होतं हे सगळं वरवरच आहे. म्हणून ते महाराजांच्या जवळ गेले. म्हणजे महाराज 12चा नैवेद्य झालाय, नैवेद्य वाढायचं आहे, काय करायचं? तुम्ही या अवस्थेत भांडत बसलात, तुम्ही आता नैवेद्य वाढायचं की नाही? तर महाराज हळूच काय म्हणले, इकडे मान करून भाऊसाहेबांना, भाऊसाहेब नैवेद्य मांडा आणि पानही मांडा म्हणले. आणि त्याच्यावर हे जे लोक भांडणार यांची पानं मांडा म्हणले. यांना घेऊन येतो म्हणले मी थोड्या वेळा. याला म्हणतात हवं नको संपणे. हे लक्षात ठेवा. पारमार्थिक दृष्ट्या क्रोधाचाही जय जो आहे तो अशा पद्धतीने. जीवनमुक्त म्हणजे तो भोळसट आहे, तो सगळं सोडूनच देतो असा त्याचा अर्थ करायची गरज नाही. तो साधू म्हणजे त्याला सगळं सोडून दिलं पाहिजे.
महाराजांचं म्हणणं असं तर मी माझी इस्टेटी मी काही करेन, त्याला आग लावून टाकेल, हे कोण मला विचारणार आहे? हा पक्ष महाराजांचा. जीवनमुक्त या शब्दाचा अर्थ असा नाहीये, पण जीवनमुक्त जे आलेलं आहे ते सगळं अगदी सहज स्वीकारतो, तटस्थतेने त्याचं विवेचन करतो, हे लक्षात ठेवा. आणि क्रोधाची भूमिका केली तरी क्रोध आत शिरू देत नाही, हा महत्वाचा मुद्दा आहे. क्रोधाची भूमिका करावी लागली तरी क्रोध आत शिरू देत नाही. जसं भगवान श्रीकृष्णाचं चरित्र पहा तुम्ही, त्याच्या इतकं मोठं वेदांताचं दुसरं उदाहरण नाहीये खरं पाहायला गेलं तर, की श्रीकृष्णांनी वेळ पडल्यानंतर सगळी ज्याचा जिथं उपयोग होईल तिथं तो उपयोग करत गेले. घटोत्कच मारला गेला. महाभारतातले एक उदाहरण देतो तुम्हाला. घटोत्कच मारला गेला. घटोत्कच मारला गेल्यानंतर युधिष्ठिराला चक्कर आली ते ऐकल्यानंतर. पोरग भीमाचं पण चक्कर युधिष्ठिराला आली. किती दोन ममत्व काय करतं ते सांगण्यासाठी मी सांगतो. पण भीमाला आनंद झाला. या सगळ्या प्रकारामध्ये भगवान श्रीकृष्णाला आनंदच झाला. श्रीकृष्णाला आनंद का झाला त्याचं कारण सांगत असताना श्रीकृष्णाने महाभारतातील सांगितलं ते मी सांगतो. कीर्तनकार सांगतात ते नाही सांगत. कीर्तनकार असं सांगतात की ते कर्णाची जी शक्ती त्याच्यावर पडली त्याच्यापासून अर्जुनाचं संरक्षण झालं म्हणून भगवंताला आनंद झाला. हे खरं कारण नाहीये. महाभारतात भगवंताने काय सांगितलं ते सांगतो मी तुम्हाला. भगवंत म्हणाले घटोत्कच हा काही जरी झाला तरी राक्षस होता, हे लक्षात ठेवा. आणि राक्षस असल्यामुळं भले तो आपल्याकडून लढत होता, आपला होता म्हणून, पण तो राक्षस होता. आज ना उद्या मला त्याला मारावं लागलं असतं, हे लक्षात ठेवा. निर्ममत्व काय असतं त्याचं एक उदाहरण मी देतो तुम्हाला. आज ना उद्या मला त्याला मारावं लागलं असतं, तो आजच संपून गेला म्हणून मला आनंद झाला म्हणाले. म्हणजे तो अन्यायानं वागणारच होता, तो माझा असला तरी तो अन्यायानं वागणार आहे. तर इतक्या तटस्थतेनं भूमिका मांडणं, निर्ममत्व मांडणं, कुठलंही गुण कुठलंही विकार आपल्यामध्ये येऊन न देणं, हे जीवनमुक्ताचं पहिलं लक्षण आहे. त्यालाच वेदांताच्या परिभाषेत तितिक्षा म्हणतात, तितिक्षु म्हणतात. अति आनंदी होता कामा नये, अति दुःखही होता कामा नये, अति भय वाटता कामा नये, हे लक्षात ठेवा. अति निर्भयता पण काही कामाची. या सगळ्याचा एक बॅलन्स ज्याला म्हणतो आपण, या सगळ्या बॅलन्स आणि या सगळ्याच्या पलीकडे जाणं आणि तटस्थतेने या सगळ्यांचं पाहणं, ही जी तितिक्षा आहे ती तितिक्षा हे साधूचं पहिलं लक्षण भगवंतांनी सांगितलंय. म्हणून मी मगाशी म्हटलं की कुठल्याही ग्रंथात बाह्य लक्षण अजिबात सांगितलं नाही. ही सगळी आंतरिक स्थिती आहे आणि आंतरस्थितीत जवळ बसून आपल्याला पाहावी लागेल. तेव्हा सद्गुरू काय आहेत, साधू काय असतो, सज्जन काय असतात हे कळेल. तोपर्यंत कळणार नाही. असं परीक्षण करत राहत अशा गुरुकडे जर तुम्ही गेला तर तुमचा उद्धार होईल, हे सांगण्याचं तात्पर्य. आजचं चिंतन याच ठिकाणी मी थांबवतो. उद्या उरलेल्या श्लोकांचं विवेचन आपल्याला 2 दिवसात हे सगळं विवेचन करायचंय. यथाशक्ती यथामधी उद्या आपण ते सगळं विचार करू. आजचं मात्र सद्गुरूचरणी समर्पित करून पाणीला पूर्ण विराम देतो.